नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 29 मे 2025 आणि मी आता आहे माझ्या गावाजवळ आणि आमच्या गावाजवळ बघा कसा पाऊस पडलेला आहे। म्हणजे जवळपास 250 मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली। इतका पाऊस म्हणजे पावसाळ्यात दरवर्षी पावसाळ्यात अर्धा पडतो आणि या ठिकाणी पाहू शकता म्हणजे वापसा होणं तर शक्यच नाही। आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे, कारण की इतका पाऊस पडायला मग हे बंद कधी होणार आहे। जर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज आहे 29 मे 2025, आणखी 30 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे। पण सर्वांसाठी आनंदाची बातमी, 31 मे पासून ते 5 जून पर्यंत जेथं शेत तयार असेल तुम्ही लागवडी करू शकता, पेरणी करायची करू शकता। त्याच्यानंतर राज्यामध्ये 7 तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। 7 जूनला परत वाढणार आहे, 8ला त्याच्यापेक्षा वाढत जाईल, 9, 10, 11 असं वाढत जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। ज्यांचं शेत वापसा असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता। लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाण्याला टोचून लावू शकता, कारण की टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस नाही पडला तर ती सरकी उगवते, कापूस निघतो, म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यात मात्र 31 मेला म्हणजे बघा तुम्ही उद्या 30 मे पासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल। असं जोराचं वारं वाईल, म्हणजे ते वारं जवळपास 5 तारखेपर्यंत 6 तारखेपर्यंत आणि 7 तारखेला परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जरा जास्त प्रमाणावर आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात येतं। पण सांगायचं झालं तर म्हणजे 31 मे पासून ते कंप्लीट 6 जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन करणार आहे, म्हणून हे देखील सर्वांना लक्षात येतं। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल। पण राज्यात मात्र 31 मे पासून ते 6 जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शेत दुरुस्त असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीची ओल पहा, पेरणी होत असेल तर पेरा, म्हणजे मूग पेरायला जमतं, उडीद देखील पेरायला जमतं। मूग पेरल्यानंतर उगवतं, उडीद निघतो। फक्त सोयाबीन पेरल्याच्या नंतर काय होतं, त्याला एखादा शिक्का पाऊस लागतो। आणि कापूस लागवड करायची असली तर काय करा, असं टोचून बी लावा। टोचून बी लावल्याच्या नंतर पाऊस जरी नाही पडला तर ते कापूस निघतो, म्हणून हे लक्षात येतं। अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।